गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए मधून अजित पवार बाहेर पडणार का? तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत जुळवून घेणार का? याची चर्चा सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं बारामतीमध्ये बुधवारी अत्यंत धक्कादायकरित्या भीषण विमान अपघातामध्ये निधन झालं। त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेतृत्वात पोकळी तयार झाली असून आता भविष्यामध्ये कोणत्या पद्धतीने निर्णय घ्यायचा यावर निर्णय घेऊन ठेपला आहे। अजित पवार यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक हाती नेतृत्व असल्याने दुसऱ्या फळीतील नेते जरी असले तरी ते त्यांची बरोबरी करू शकणार नाहीच। कोणीच नसल्यानं असा नेता सुद्धा आता राष्ट्रवादीमध्ये नेतृत्व करायचं तरी कोणी, हा प्रश्न उभा राहिलाय। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। काल बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानमध्ये अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पहिल्यांदा सुनेत्रा पवार आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि माजी मंत्री धनंजय मुंडेही बैठकीला उपस्थित होते। यावेळी अजित पवार यांच्याकडे असलेली खाती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावी अशी चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली आहे। अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह उत्पादन शुल्क, क्रीडा खातं आणि महत्त्वपूर्ण अर्थ खातं देखील होतं। त्यामुळे आता ही खाती आपल्याकडेच राहावीत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या संदर्भात आज दुपारी माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्वामध्ये सुद्धा मोठी पोकळी निर्माण झाली आहे। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करायची चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांच्या जाण्यानं आता पवार कुटुंबीय एकत्रित बसून याबाबत अंतिम निर्णय करणार असल्याची माहिती समोर आली आहे। दोन्ही पक्ष विलिनीकरणासाठी आज किंवा उद्या पवार कुटुंबीय एकत्र बसून निर्णय घेण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगली आहे। दरम्यान हा सर्वस्वी निर्णय आता शरद पवार यांच्याच कोर्टात गेला असून ते या बाबतीत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान आता अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून केवळ अजित पवार हे चर्चेमध्ये सहभागी होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार सुप्रिया सुळे, स्वतः शरद पवार, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे हे सहभागी सुद्धा होते। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।